बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आणि मार्चच्या डॉक्टरांचं यावर नेमकं काय म्हणणं होतं हे सुद्धा बघितलं। परिस्थिती जरी डॉक्टरांच्या साईडनं असली तरी आपण बघतोय की पेशंटचे मात्र इथे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमची रिपोर्टर सोनाली शिंदे सध्या आपल्यासोबत आहे। सोनाली, या शेवटची मीटिंग खरं तर मुख्यमंत्री या प्रतिनिधींसोबत घेणार आहेत। मुंबईमध्ये बघतोय आपण पेशंटचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं आहे या संपूर्ण परिस्थितीवर? दर्शना, ज्यावेळेला आम्ही डॉक्टरांशी बोलतोय रुग्णालयामध्ये जाऊन, त्यावर डॉक्टर यावर काही बोलायला तयार नाही आहेत। त्यांना तशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले, अन्यथा आपापसात असं ठरलेलं आहे। त्यामुळे माध्यमांशी आज ते खुल्यापणाने किंवा वैयक्तिक पातळीवर कुठली चर्चा करत नाही आहे। दुसरी गोष्ट, मार्चचे प्रतिनिधी जे म्हणतात की आम्ही रुग्णालयातच आहोत किंवा आम्ही पॅरलल ओपीडी तयार केलेली आहे, असं काही मुंबई चित्र पाहायला मिळत नाही आहे। उलट पक्षी जे रुग्ण आम्ही पाहतोय त्यांच्याकडे पाहून कोणाला पण वाटेल की जिथे हे जे काही चाललंय ते अतिशय क्रूर चाललेलं आहे, अशा पद्धतीची अवस्था मुंबईतल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आहे। सातारा हॉस्पिटलची जर परिस्थिती पाहिली तर 493 रेसिडेंट डॉक्टर हे ऑनफीड असतात, त्यापैकी फक्त 82 ते 87 डॉक्टर आज कामावर रुजू आहे, म्हणजे कितीतरी मोठ्या प्रमाणावरचे डॉक्टर नाही आहेत। या व्यतिरिक्त जे सांगतायत हॉस्पिटल्स की आम्ही इमर्जन्सी सेवा सुरू ठेवलेली आहे, इमर्जन्सी सेवेवर सुद्धा याचा ताण पडलेला आहे। या एका कंपाऊंडरचा व्हिडिओ आहे, आपण तो नंतर दाखवूया। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की इमर्जन्सी सेवेवर सुद्धा खूपच प्रॉब्लेम असेल तर व्यवस्थित उपचार होत आहेत, नाहीतर त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ताण असल्याचं डॉक्टरांचं इव्हन रुग्णालयाच्याच प्रतिनिधींचं म्हणणं आहे। सुरक्षेच्या दृष्टीने जर आम्ही पाहिलं तर आज सायन हॉस्पिटल असेल किंवा केईएम हॉस्पिटल असेल, या ठिकाणी महापालिकेचे स्वतःचे सिक्युरिटी फोर्स आहेत, त्याबरोबर प्रायव्हेट सिक्युरिटी फोर्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। प्रायव्हेट सिक्युरिटी फोर्सची एकूण बॉडी लँग्वेज पाहिली तर ती बाउन्सरच्या प्रकारे आहे, त्यामुळे त्याचा पुढे काय परिणाम होईल हा नंतरच्या चर्चेचा विषय आहे। पण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या सेवेवर परिणाम होतो आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे मार्चचे प्रतिनिधी म्हणतात की आम्ही पॅरलल ओपीडी सुरू केले वगैरे, पण आज 5वा दिवस आहे दर्शना, सरकार पण त्यांच्या बाजूने भूमिका घेत नाहीये। मुख्यमंत्री आज बोलता आहेत, पण आपण पाहिलं की गेले अनेक महिने त्यांची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाचे न्यायालयाचे आदेश आहे, फक्त सुरक्षा प्रोव्हाइड करायला इतका वेळ का लागतोय हे सुद्धा सामान्य जनतेला कळत नाहीये। लोकांचा प्रश्न असा आहे की मला किडनीचा प्रॉब्लेम आहे, मला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, मला ब्लड टेस्ट करायचं आहे, माझ्याकडे उपचाराला पैसे नाहीये, मी जर सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो तर मला त्यावर उपचार मिळायला पाहिजे, हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। आणि हा प्रश्न लोक विचारतायत, लोक अक्षरशः डोळ्यात पाणी घेऊन सुद्धा घरी जाताना आम्ही पाहिलेले आहेत। त्यामुळे जर आज ही परिस्थिती बदलली नाही तर वातावरण चिघळेल असं पाहायला मिळतंय। पण जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये ही संवेदनशीलता अक्षरी पाहायला मिळत नाहीये, आणि हा जो परिणाम आहे सामूहिकतेचा हा अतिशय बिकट होत चाललाय। हा परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर चालली आहे असं म्हणायला हरकत नाहीये।